शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या घटना सातत्याने घडताना आपण आजूबाजूला पाहतोय। अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे घडलेली आहे। या शिक्षकाने एका 12 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोमाक्का सुदर्शनजी यांच्याशी मी चर्चा केली असता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये एक शंका सुद्धा अशी बोलली जाते की यामध्ये पालकांच्या मनामध्ये भीती आहे की अशाच पद्धतीच्या अनेक मुलींवर देखील त्याने लैंगिक अत्याचार केलेले असतील। त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीने CWCला सूचना देण्यात आलेल्या आहेत की ज्या कोणी पालकांना विद्यार्थिनींना तक्रार दाखल करायची असेल तर त्यांनी ती बिनधास्तपणे मांडावी, यामध्ये त्याची दखल घेतली जाईल। पण अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेस एक प्रकर्षणीय गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यामधला हा नराधम आरोपी आहे जो केवळ अनेक मुलींवर देखील त्याने असेच अत्याचार केलेले असतील तर हा नराधम आहे तो युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष आहे। आणि खाजगी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली तो मुलींवरती लैंगिक अत्याचार करत होता। त्याच्यामुळे त्याच्यावरती तर कारवाई होईलच, पण मला आवर्जून सांगायचंय जेव्हा तुतारी गटातल्या काही महिला खासदार असतील किंवा काँग्रेसच्या असतील ह्या समाजामध्ये घटना घडताना महिलांचा फार कळवळा आहे, अशा पद्धतीने डोळ्यात अश्रू आणून बोलतात, त्यावेळेस मला त्यांना आवर्जून सांगायचंय की त्यांनी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना जर लगाम घातला तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल। कारण तुतारी गटाचा प्रदेश सरचिटणीस जो सोशल मीडियाचं काम पाहतो तो सुद्धा अशाच पद्धतीचे असतील मेसेज करणं, असतील व्हिडिओ बनवणं, ते महिलांना पाठवणं, अशी कमेंट करणं, या अंतर्गत त्याच्यावरती सायबरचे 2 गुन्हे देखील दाखल होते। 2 स्थानिक पोलीस स्टेशनचे सुद्धा गुन्हे दाखल होते। असे 4 गुन्हे दाखल असून त्याला पोलीस कस्टडी होऊन सुद्धा सुप्रिया सुळेने सोशल मीडियाचं प्रदेश सरचिटणीस पद कशासाठी दिलं हा एक प्रश्न आहे। त्याच्यामुळे सुप्रिया सुळे, आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना जर लगाम घातला आणि लक्ष ठेवलं तर हा महाराष्ट्र सुरक्षित राहील।